एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेचे घंटानाद आंदोलन 9 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे। अमरावतीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत। याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं। अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानक येथील हनुमान मंदिरात कर्मचाऱ्यांनी घंटानाद करून शासनाने मागण्यांकडे लक्ष देण्याचा इशारा दिला। सोमवारी एसटीचे कर्मचारी दुपारी एकत्र आले। सर्वप्रथम हनुमान चालीसा पठण करण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली। त्यानंतर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी घंटानाद करण्यात आला। राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली होती। त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेलं होतं। राज्य सरकारने मेस्काही लागू केला होता। अखेरी हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले, परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लालपरी पुन्हा ठप्प होणार की काय अशी शंका निर्माण होत आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। मोहित देशमुख, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना। 9 तारखेपासून आमच्या होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा आजचा पहिला टप्पा म्हणून आम्ही अमरावती विभागात घंटानाद आंदोलन इथं केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहे। त्यात प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे आमची प्रमुख मागणी आहे। आणि अनेक वेळा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात, परंतु त्याची कृती कुठेही केली जात नाही। आणि एसटी कामगार ऊन वारा पाऊस कोणाची तमा न बाळगता रात्रंदिवस काम करणारा एसटी कामगार आणि हाच एसटी कामगार गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे। किंवा आमच्या ज्या रास्त मागण्या आहे, आमची काही मागणी वेगळी नाही, रास्त मागणी आमची की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे। आणि ही रास्त मागणी घेऊन आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या सर्व लाडक्या योजना चालू केल्या, त्याच योजनेत आमचं असं म्हणणं आहे की आमचा एसटी कामगार लाडका करून मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे संपूर्ण राज्य अतिशय संवेदनशील म्हणून पाहतात। तुमच्या माध्यमातून आमची त्यांना अशी कळकळीची विनंती राहील की एसटी कर्मचाऱ्यांची जी रास्त मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, ही मागणी आमची लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा, जेणेकरून 9 तारखेचं राज्यव्यापी आंदोलन होणार नाही। आणि जर मागणी मान्य न झाल्यास आमचं बेमुदत जे आंदोलन आहे ते कंटिन्यू राहील। धन्यवाद। बसांच्या फेऱ्यावर काही याचा प्रभाव पडेल? नाही, आमचा बस फेऱ्यावर कोणताही परिणाम होईल असा काही विषय नाही। राज्यव्यापी आंदोलन 9 तारखेपासून विभागीय कार्यालयावर आणि प्रत्येक आगारात धरणे आंदोलनाचा आमचा कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम क्रांती दिनापासून आम्ही सुरू केलेला आहे। आणि या कार्यक्रमात संयुक्त कृती समिती संपूर्ण संघटना एकवटलेल्या आहेत, ज्या पहिल्यांदाच संपूर्ण संघटना एकवटून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे। आणि आमचं धरणे आंदोलन बेमुदत राहील।